कोल्हापूर शहराचा महापौर भाजपचा तर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा हे भाकीत मी 6 महिन्यांपूर्वीच केले. आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. कोल्हापूर शहराचा महापौर भाजपचा आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होईल असं भाकीत आपण 6 महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं. मुरगुड येथे आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद अपघाती निधनाबद्दल उपस्थितांनी उभं राहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मुख्य सोहळ्यास प्रारंभ झाला. नामदार मुश्रीफ म्हणाले, कागलमधील तिन्ही गट विकासासाठी एकत्र आलो आहोत. अजितदादा पवार यांचा उल्लेख करताना मुश्रीफ म्हणाले, अजितदादा म्हणजे पोटातले ओठावर बोलणारे नेते होते. राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांची त्यांना ओळख होती असंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचे आयोजक व गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील यांनी आठवणी सांगताना दादा मिश्किलपणे बोलायचे आणि लढीवाळपणे दमदाटी करायचे असं सांगितलं. अपघाताची बातमी कळताच त्यांनी तीर्थयात्रा सोडून बारामती गाठल्याचंही त्यांनी नमूद केलं. गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी कागलची स्मार्ट सिटी लवकरच पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनीही AI तंत्रज्ञानाचा उल्लेख करत बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी पक्षातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास KDCC बँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुरगुड शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले तर आभार भरत लाड यांनी मानले. KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.